दिवाळीच्या फराळामध्ये आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीने अनारसे। तर यासाठी ना तुमच्याकडे राशनचे तांदूळ नसतील तर इंद्रायणी तांदळाचा वापर केला तरीही चालतं। तर मी इथं ना 1 ग्लास इंद्रायणी तांदूळ भिजत ठेवले। मग दुसऱ्या दिवशी सकाळी यातलं पाणी काढून अजून दुसरं पाणी टाकून अजून भिजत ठेवलं। असं ना पूर्ण 3 दिवस करायचं। मग चौथ्या दिवशी याला 90% वाळवून मिक्सरमधून बारीक करून त्या पिठाला चाळून घेऊन त्यात गूळ आणि इलायची पूड टाकून पूर्ण 6 ते 7 ठेवलं की पिठाला ना ॲटोमॅटिकली पाणी सुटलेलं असतं। तर त्यातच पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि मग त्याचा छोटूसा गोळा घेऊन खसखसवरनं अलगद थापून घ्यायचं आणि कढईमध्ये अनारसे तळून घ्यायचे। जर का गॅसचा फ्लेम जर जास्त ठेवला ना तर अनारसे करपट होऊ शकतात, म्हणून ना गॅस ऑलवेज ना स्लोच ठेवायचा। आणि हो, तळून घेताना त्याच्या एकाच बाजूनं तळायचं आणि वरच्या दुसऱ्या बाजूला ना तेल टाकत राहायचं। तुम्ही बघू शकतात किती छान अशी जाळी आली आपल्या अनारशांना। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही।